मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली आहे। सोमवारी 27 जुलै बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत त्यांची एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकार सिन्नर संजय गीते यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली आहे। निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय। 17 संचालक असलेल्या बाजार समितीच्या या निवडणुकीवेळी 11 संचालक उपस्थित होते। विरोधी गटातील एकही संचालक उपस्थित नसल्याने गणेश धात्रक यांची निवड बिनविरोध झाली आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन व मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या विरोधी पॅनलचे 12 संचालक विजयी झाले होते आणि बाजार समितीवर त्यांची सत्ता स्थापन झाली होती। मात्र कालांतराने या पॅनेलमध्ये फूट पडल्याने सत्ता समीकरण बदलले। त्यानंतर तत्कालीन सभापती दीपक गोगड यांना अपात्र ठरवण्यात आलं। त्यांच्या जागी माजी आमदार संजय पवार यांनी सभापती पदाची धुरा सांभाळली। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। त्या रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत गणेश धात्रक यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गणेश धात्रक म्हणाले की बाजार समिती हा राजकारणाचा अड्डा नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणारी संस्था असली पाहिजे। माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या या बाजार समितीचा सभापती होण्याचा मला विशेष आनंद आहे। आगामी काळात शेतकरी भवन उभारणे, पेट्रोल पंप सुरू करणे तसेच शेतकरी हिताचे विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार आहे। सभापती होणं माझं काय असं स्वप्न नव्हतं, पण ज्या ठरलेल्या गोष्टी होत्या त्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी झाल्या। जे संचालकांनी आमच्या बरोबर जे निवडून आले होते 12 संचालक, त्या संचालकांनी पण सांगितलेलं होतं की असे ठरलेले सभापती आहेत आणि अशा त्यांनी आपल्याला करायचं। त्या पद्धतीने हे झालेले सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि सभापती होण्यासाठी माझी निवड केली। त्याबद्दल मी माझ्या संचालकांचा मनापासून आभार। मला आनंद वाटतो की माझ्या वडिलांनी ही मार्केट कमिटी स्थापन केली। माझा हा पिंड पण नव्हतं, मी मनमाड नगरपालिका किंवा विधानसभेच्या कार्यक्षेत्रात काम करत होतो, पण जे संजयजी पवार असतील, दीपकजी गोगड असतील, ह्या लोकांच्या आग्रह खातर आणि माझे जे संचालक आहेत त्यांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला इलेक्शन तुम्ही लढायलाच पाहिजे। त्या खातर मी लढलो आणि त्यांनीच मला सभापती म्हणजे त्यांच्याच रूपाने मी आज सभापती झालो। तरी गावाने मला नेतृत्व करायची संधी दिली। माझ्या तालुक्यातले जेवढे पण सोसायटीचे डायरेक्टर असतील, ग्रामपंचायतीचे डायरेक्टर असतील, सरपंच असतील, सगळ्यांनी आमच्या पॅनलला भरभरून मतं देऊन आमचं पॅनल निवडून आणला होता आणि त्यामुळे आम्हाला या दिवस बघायला मिळतं। त्यांचे पण खूप मनापासून आभार मानतो। माझ्या आई वडिलांचे पण खूप मनापासून आभार मानतो आणि माझी जी अर्धांगिनी आहे तिचे देखील मी खूप आभार मानतो। बाजार समिती हा काय राजकारणाचा अड्डा झाला नाही पाहिजे। कुठला पण सभापती असेल किंवा कुठला पण संचालक असेल याला वाटतं का या बाजार समितीत आपण काम केलं पाहिजे। आपण बघाल तर प्रत्येक दीपक गोगड असतील किंवा संजीव पवार असतील यांनी त्यांच्या काळामध्ये जे प्रस्ताव बाजार समितीच्या हिताचे जे आहे ते प्रस्ताव त्यांनी DDR कडे किंवा त्या विभागाकडे सादर केले। आज तर त्याला मंजुरी कामे आली हीच मला शोकांतिका वाटतं। राजकारण हा अड्डा नाही झाला पाहिजे माझं मत आहे। विकासाच्या आड तरी हे झालं नाही पाहिजे आणि ते सध्या मी एवढं सांगेन तर जे विकासाचं आडचं जे राजकारण चाललंय ते मी मोडीत काढल आणि या मार्केट कमिटीमध्ये 100% विकास करू। शेतकऱ्यांना मी एक सांगतो, शेतकऱ्यांना जे लागतं आज तुम्ही बघा का इथे जे प्रस्ताव जे केलेले ते मला पण माहिती, मी कारण त्या बॉडीमध्ये काम करायचो, मी डायरेक्टर म्हणून काम करायचो। म्हणजे त्यांना पहिला पाण्याची सुविधा देखील नव्हती, ती सुविधा देखील मी स्वतःच्या खिशातून मी करून पाणी देतो। पण आज बघा व्यापाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इथं शेडची व्यवस्था पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतकरी ज्यावेळेस येतो व्यापाऱ्यांना पण आता निलाव होत नाही म्हणून ते शेड पाहिजे। आज बऱ्याचशा अडचणी ज्या आहेत तर ज्या अडचणी याच्यासाठी आहे त्या आपण 100% सोडवायचा प्रयत्न करू। शेतकरी भवन झालं पाहिजे, शेतकरी भवन झालं पाहिजे। शेतकऱ्यांच्या हिताचं म्हणजे त्यांना आमचं तर असं पण चाललं होतं की इथं पेट्रोल पंप पण झालं पाहिजे, जेणेकरून 50 पैशांनी जरी कमी त्यांना पेट्रोल मिळालं तर त्यांचं हित जपत राहणार आहे, प्लस मार्केटला त्याचं उत्पन्न तयार होणार आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने प्रयत्न त्यावेळेस पण केला होता आणि आता मी बसलो, मी पण प्रयत्न केला। मी एवढं सांगेल का तुम्ही पत्रकार बंधू आहे,
तुम्ही एक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे. जसं आज बघा लोकशाहीचा जो स्तंभ आहे तो जो एक एखाद्या सिस्टीम मागे उभा राहतो ते होतं. माझी एवढीच विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून किंवा आपल्याला देखील की ज्या ज्या विकासाच्या गोष्टी आम्ही ठेवणार आहे ते तुम्हाला आम्ही मांडणार आहे. त्या गोष्टीला जे अडचण देणार ते पण तुम्ही मांडा, एवढीच विनंती मी तुमच्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.